पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। उमा, हे लुगडे तुझ्यासाठी आणि बयो हे तुझ्यासाठी। वा, सुंदर आहे तो रंग। हे घे, हे गळ्यातलं आणि ही बोरमाळ तुझ्यासाठी आणि बयो तुझ्यासाठी ही माळ। आणि ऐका, पाहुण्यांनी बाहेर बोलवल्यावर थेट त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलायचे नाही। आपली नजर जमिनीकडे असली पाहिजे, कळले? आते, मग कळणार कसे की कोण प्रश्न विचारता येते? झाले राधा वहिनी, बयोचे ना हे असे असते, हिचे प्रश्नच फार। आता काय उत्तर देऊ मी हिला? मी सांगते बयो, प्रश्न कोणी का विचारे ना, आपण आपलं खालमानेने उत्तर द्यावं। असं केल्याने वडील माणसांना मान दिल्यासारखे होते, कळले? ठीक आहे, कळले। हे घ्या, सगळ्यांसाठी वाळ्याचं सरबत आणले आहे। सुभद्रा काकू, तुम्ही सांगितल्याप्रमाणे बोरमाळ दिली हो उमेला। एवढं लगेच ऐकवून दाखवण्याची गरज नाहीये। तुझ्या यजमानांचं असतं तुझ्याकडे लक्ष, म्हणून दिले तुला ढीकभर दागिने करून। आमचे हे ढुंकून सुद्धा बघत नाहीत माझ्याकडे, दागिने कुठून करणार, म्हणून मागितली होती हो माळा तुझ्याकडे। अहो त्यात काय, उमेसाठी नाही म्हणणार आहे का मी? ते दिसतच आहे ना, माझ्या उमेसाठी 2च डाग आणि बयोसाठी मात्र एवढे दागिने। अहो नाही नाही, दोघींसाठी 2-2च डाग ठेवलेत, बाकी हे सारे मी परत ठेवणार आहे। सारवा सारव करायची काही एक गरज नाहीये। एवढंच असेल ना तर ठेव तुझे दागिने तुझ्याचकडे, माझी उमा जाईल पाहुण्यांसमोर तशीच। अभद्र बोलल्याशिवाय करमत नाही का ग तुला? सुभद्रे, दिलेत ना राधेने पोरींना दागिने। पोरीनो, हेच दागिने घालून पाहुण्यांसमोर जायचे। छान दिसाल हो दोघी ही लुगडी नेसल्यानंतर। एकदा का मुली पसंत पडल्या की उमा जाईल जोगांकडे आणि आमची बयो जाईल सानेंकडे। नाही, मला नाही जायचं हे घर सोडून कुठेही। मला नाही करायचं लग्न बिग्न। बयो 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 काय झालं वयोताई, का रडतीयस तू? वयोताई, वयोताई, काय झालं तुला, का रडतेस तू? मला सांग महादेवा, आपण सगळ्या गोष्टी एकत्र करतो की नाही? खाऊ सुद्धा वाटून खातो। चिंचा पाडायच्या असतील, बोरं करवंद काढायची असतील, अगदी शेण गोळ्यांनी खेळायचं असलं तरी आपण एकत्र असतो। हो, आपल्यातला एक जण जरी नसला तरी आपल्याला अजिबात चैन पडत नाही। हो, पण आता माहितीये का, मोठी आजी सांगत होती की माझे लग्न झाले की मला आपले घर सोडून सान्यांकडे राहायला जावं लागेल, ते सुद्धा कायमचं। हो ना, मग मला नाही जायचं तुम्हाला सोडून कुठे। माझ्या कानावर आली होती ही गोष्ट, म्हणून मी आधीच प्रभाकर दादाला उपाय आहे का असे विचारून घेतले। मग सांगितलं त्याने उपाय? हो, आणि तो उपाय केल्याने तुझे लग्नच होणार नाही। सांग ना पटकन सांग उपाय। अरे सांग ना उपाय। नवऱ्या मुलाच्या शेंडीचा एक केस उपटायचा आणि ज्या झाडात चेटकीण राहते त्या झाडाखाली ठेवायचा आणि आपली इच्छा व्यक्त करायची, म्हणजे ती चेटकीण आपली इच्छा पूर्ण करते। पण त्या नवऱ्याच्या शेंडीचा केस आणायचा कसा? अगं, आज संध्याकाळी तुला पाहायला येणार आहेत ना, तेव्हा उपटू त्याचा शेंडीचा
सगळीकडची माणसं येतील घटकाभरात आपल्या लेकीला बघायला. मला भरपूर काम आहेत. तुम्ही पूजेचे आटपा बघू. माझं एक ऐकाल? आता काय? हे लुगडे बदलून दुसरे लुगडे नेसा. बेश, काहीतरीच काय हो. ते अंजिरी जे मी तुम्हाला पाडव्यास दिले होते. सुरेख दिसता तुम्ही त्यात. अगो बाई, आता कुठे बदलू विनाकारण? नाही नाही, बदला. अहो, मला तुम्हाला त्या लुगड्यात पाहायचंय. केसात गुलाब माळले म्हटल्यावर तो रंग अधिक खुलून दिसेल तुमच्यावर. आणि आपल्या बयोला पाहायला येणार आहेत तेव्हा त्या प्रसंगी बयोची आई सुद्धा नेटकीच हवी, नाही का? बापू बापू, अरे काय झाले? जोग आणि साण्याकडची मंडळी येत आहेत. काय सांगतोस काय? हो. अहो, ऐकलेत का? साने आणि मंडळी केव्हा येतील? आतली तयारी झाली का? अगं बाई, बघते हा. आता काय झाले? काही अडचण आहे का? नाही, मी म्हणत होते हे लुगडे आठवते का तुम्हास? कधी आणले होते माझ्यासाठी? कधी आणले होते? अहो, गेल्या खेपेस नाही का आपण पुण्यास गेला होतात तेव्हा खास माझी आठवण ठेवून आणले होते हो हे लुगडे. आता आपलं लग्न आहे का? आज दिवस काय आणि तुमचं चाललंय काय? आपल्या मुलींना पाहायला पाहुणे केव्हाही येतील आणि तुमचं हे काय चाललंय? जा आत जा आणि मुलींच्या तयारीचं पहा. जा. नारायणा, अरे नारायणा, अरे पाहुणे येत आहेत. अगं बाई, काकू रडायला काय झाले? जसे काही ठाऊकच नाही तूस. सोन्यासारखे स्थळ मिळाले तुझ्या मुलीस. तुझे काय जाते नुसते विचारावयास का रडता म्हणून. ज्याचे जळते ना राधे त्यालाच कळते. तुझ्या मुलीची व्हायची आहे पाठवणी. माझी लेक मात्र लग्नानंतर जणू सतीच जायची. चांगले नशीब तुझे. तुझ्या पायाशी फुले आणि आमच्या डोक्याशी मात्र जळते निखार आहेत. या 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 आलो. माझ्या होणाऱ्या वधूच्या घरापाशी आलो. अहो वल्लभपंत, हे काय डोक्यास पट्टी? अहो, कुठे पडलात की काय? हो, प्रेमात पडायचे वय माझे. कुठे भलती सलतीकडे कसे पडणार? काय झाले, मुले विटी दांडू खेळत होती त्यातली विटी लागली हो डोक्यास. मग खोक पडली की काय? अहो, कसली खोक आणि कसले काय? हे पहा, काहीही झालेलं नाहीये. या या आत या. धोतर फाटले. धोतर फाटले हो. धोतर फाटले. काय धोतर फाटले. अरे काय करतोय? काय करतोय? धोतर कसे फाटले? गप्पा बसा. होय पा, असे होते असे कधी कधी. पण काळजी करू नका. यजमानांच्याकडे नवीन धोतर असेल एखादं, बदलून घ्या आज जाऊन. हो हो, आहेत होता नारायणा. हो हो, मी नेतो त्यांना. या 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 या. अहो, आता हो, आता टोपली कशाला? अहो, धोतर फाटले. असू द्या हो. वधू बघायला जातोय. बरं या या. सुखी व्हा, सुखी व्हा. सासूबाई, दोघींना आधीच तयार करून ठेवले हो, म्हणजे गेल्या वेळेसारखा गोंधळ नको. बरे केलेस हो. वा, सुंदर तयार केलेस हो. या. छान दिसतीये. बर का, एक लक्षात ठेवा, सुख हे मान्यावर असतं. आधी कुणा माप परमेश्वर साऱ्यांच्याच पदरात टाकतो.
म्हणूनच तर रामदास स्वामी सांगून गेले ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधोनी पाहे. तेव्हा आपल्या पदरी जे पडलंय त्याचे सोने करणे हे आपले काम. आले का लक्षात? सुभद्रे, काय झाले? भांड्यांवर का राग काढतीयस? बापू काकांनी पाण उतारा केलेला दिसतोय. दुसरे येते काय त्यास? पुरे पुरे. बरे का बयो? उमा, आपल्या कर्माने सासर एवढे मोठे करा की माहेरचे सय येता कामा नाही. बरे. दादा, आलेल्या मंडळीतला आपल्या बयोचा होणारा नवरा सदाशिव कोणता? ए, श्श्श. सदाशिव दादा म्हणा. चुकले, पण तो कुठे? आम्हाला फार उत्सुकता लागलीये त्याच पाहायची. कारण त्याचा संधीचा गॅस उपटायचा आहे ना. हो, पण तो आलाच नाहीये. त्याचेच लग्न आणि तोच नाही, असे कसे? असेच असते. आता त्याचा शेंडीचा केस उपटायचा कसा? आणि ज्यांचे धोतर फाटले ते आजोबा कोण रे प्रभाकर दादा? ते वल्लभपंत जोग. आपल्या उमाताईचे लग्न त्यांच्याशीच व्हायचे आहे. काय? त्या आजोबांशी? असे कसे? लग्नाचे असेच असते. म्हणून उमा ते रडते लग्नाची बोलणी सुरू झाल्यापासून. महादेव दादा, सकू, त्या आजोबांचा काहीतरी बंदोबस्त करावा लागणार. अगं बाई, मंडळी आली वाटतं. अगो बाई, हा. अगो, गुळ पाणी तयार आहे ना गो? या 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 काय? या. बरं आहे ना? नमस्कार, विश्ववंत व्हा. हा, बघू. हा, बरं आहे, बरं आहे, बरं आहे. नमस्कार. नमस्कार करते. सुखी बसा ना, बसा. हो हो, बस ग. या या. हो हो, चला एकदाच्या आमच्या स्वाऱ्या येऊन थडकल्या म्हणायच्या. काय रुक्मिणी बहिणी, ठीक आहे ना? सगळे बरे आहे. हो, नाही विचारले हो. तुमची बयो डोळ्याचे पाते लवते न लवते तोच काही पराक्रम करून दाखवते. म्हणून हे बघा काय ते. तुझ्या आधी तुझे धाडसी पराक्रमच कानी आले हो. इमामवाड्यावर एकटीने धडक काय मारलीस? होणाऱ्या नवऱ्याशी हुज्जत काय घातलीस? काय ग गोदे, इथं तुझी घट्ट मुट्ट सासू बसलेली असताना माझ्या समोर तू बोलण्याचं हे धाडच करतेस, हे काय धाडसाहून कमी आहे? काय रुक्मिणी बहिणी, खरं आहे ना? नाही म्हणजे ठीक आहे ना? खरे. बरोबर आहे म्हणतात. वल्लभपंत, हो वल्लभपंत. अहो, कुठे आहात तुम्ही? अहो, मी इथे आहे. हो, तिथे काय करताय? उठा उठा. काय झाले? आधीचे धोतर फाटले ना, म्हणून या टोपली खाली लपलो होतो. हो, तुमच्यासाठीच आणले. घ्या. तुम्ही निवांत धोतर बदला, मी बाहेर थांबतो. हो हो. वा वा वा. गणपत, सखू, महादेव दादा, कुठे होतास इतका वेळ? चल बयोकडे जाऊया. अरे मी एक गंमत आणायला गेलो होतो.
ओळखा पाहू मी काय आणलंय? चिंचा नाही, मी तर झुरळ आणलंय. अरे ऐका, मी ते तुमच्या अंगावर फेकण्यासाठी नाही आणलंय. मग मला सांगतो. चला. काय झाले? हो त्यास काय घाबरताय? गेलं ते केवढासा जीव त्याचा. नाही मी घाबरलो नाही, तसा मी शूर आहे. अचानक असू द्या असू द्या. हो तुम्हाला धाप केवढी लागली आहे. शांत व्हा. बरं मी काय म्हणतोय, आपण बाहेर जायचे का? आता बाहेर कुठे? अहो मुलगी पाहायचा कार्यक्रम. बरोबर आहे. चला. बसा. काय नाही, सावकाश, हळूहळू. आवाज कसला मोठमोठ्याने येत होता? हो बापू ते मी नाट्यपद म्हणत होतो. तुम्ही? हो. धाव शंकरा धाव, धाव शंकरा धाव. वा वा, काय आवाज छान छान. पाणी कोरडा पडलाय गाऊन गाऊन. पाणी पाणी वा वा वा. महादेवा आलो. जा गुळ पाणी आणजा. हो आणतो. या इथे वर बसा. या बस बसा. वा काय आवाज आहे, काय छान छान गळ अगदी. वा गाताय. काय आता आयुष्यातली सगळी स्वप्न साकार होणार या नुसत्या कल्पनेनेच वर आनंदाने भरून आलाय. वा वा काय. बरं का उमे, वल्लभ पंतांचं स्थळ तुझ्यासाठी आमच्या ह्यांनी नक्की केलेलं आहे. आमच्या ह्यांच्या मध्यस्थीमुळे असे चांगले स्थळ चालून आले. हो नशिबान आहे पोरगी. सासवा नणंदाचा जास नाही, जावा नाहीत, आधीची मुलं गळ्यात नाहीत. थोर आहे हो, नशीब थोर आहे तुझं. अगं दूध तूप खा, आनंदात राहा. अगं लक्ष्मी चौऱ्या घालते जोगांच्या घरी. हो उत्तम झाले. हो काय नाहीतर एवढा मोठा डाग गालावर घेऊन मिरवणाऱ्या मुलीचे लग्न जुळणे हे महाकठीण काम. असतो हो. कुणाच्या गालावर डाग, कुणाच्या जिभेवर कडूपणाचा डाग. म्हणजे काय, तसे बघायला गेले तर या डागास आपण नावे ठेवतो, पण सोन्याचा डाग अंगावर हवा म्हणून हट्टही धरतो. मला तर बाई काही कळेनाच झालेले आहे. काय गोदे हे झोपलं बघा. भयो ए भयो भयो इकडे पटकन उठावे. हो ये. अगं 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 असे नाही बसायचे, सांगितले ना तूच. खुरमांडे घालून बस. हो असं तुझ्यासाठी तुझ्या बांगड्या आणल्यात मी. तुम्ही रागावलात का? रागवले हो थोडीशी. कसे तुझे वागणे न्यायच होते,
परंतु असा प्रसंग कधी आलाच तर वडील माणसांचा सल्ला घ्यावा. ते नक्की मदत करतील हो तूच, पण असा अंगावरचा दागिना कधी कोणास काढून देऊ नये. आले का लक्षात? मी हे लक्षात ठेवीन. शाणी ग माझी बाई.